आयुष्यभर झाडू हातात घेऊन काम करणाऱ्या विमलादेवी मारू यांनी निवृत्ती घेताना शाळेसाठी असं नेमकं काय केलं की या महिलेचा इतका मोठा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्र्यांपर्यंत खबर गेली। तिने असं नेमकं काय केलं होतं जे अनेक मोठमोठे उद्योगपती, श्रीमंत, दानशूर लोक किंवा प्रभावशाली व्यक्तीही करू शकला नाही। त्या दिवशी शाळेतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, एका साध्या झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्याने असं कोणतं कार्य केलं ज्यामुळे तिच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली। साधी राहणी, साधा आयुष्य आणि रोजच्या कामात रमलेल्या विमलादेवी मारू अनेक वर्ष शाळेत प्रामाणिकपणे काम करत होत्या। वर्गाची स्वच्छता, परिसराची निगा आणि विद्यार्थिनींसाठी स्वच्छ वातावरण राखणे हेच त्यांचे दैनंदिन काम होते। पण त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षाची एक मोठी कहाणी दडलेली होती, जी त्या दिवशी उपस्थित असलेल्या अनेकांना देखील पूर्णपणे माहीत नव्हती। त्या दिवशी शाळेच्या वातावरणात काहीतरी वेगळं दिसत होतं। विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, शिक्षक एका विशेष कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते, वर्ग सजवला गेला होता, खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र या सगळ्यांचं कारण काय आहे हे बहुतांश लोकांना माहीत नव्हतं। शाळेतील काही जण म्हणत होते की एखादा मोठा अधिकारी येणार असेल, काहींना वाटत होतं की शिक्षण क्षेत्रातील कुणा मान्यवरांचा कार्यक्रम असावा, मात्र कुणाच्याही लक्षात येत नव्हतं की या सगळ्या तयारीमागे खरा केंद्रबिंदू कोण आहे। दरम्यान ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होती। कोणत्याही विशेष अपेक्षा न ठेवता ती रोजच काम करत होती। तिच्या चेहऱ्यावर ना उत्साह दिसत होता, ना कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाची चाहूल। जणू काही हा दिवस तिच्यासाठी इतर दिवसांसारखाच दिवस होता। पण शाळेतील काही शिक्षक मात्र तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते। अनेक वर्षांपासून त्यांनी तिचा प्रवास जवळून पाहिला होता। तिने संकटामध्ये कसं आयुष्य उभं केलं हे त्यांना चांगलंच माहीत होतं। कमी वेळात विद्यार्थिनी वर्गात जमा होऊ लागल्या, वातावरणात शांतता होती, सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेने लागल्या होत्या। वर्गात नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाला होती। त्या महिलेचं आयुष्य मात्र सोपं नव्हतं। वयाच्या अवघ्या 25शीतच तिने मोठे धक्के सहन केले। आधी पतीचं निधन झालं, त्यानंतर मुलालाही तिने गमावलं। एकामागोमाग एक आलेल्या या दुःखांनी तिच्या आयुष्याला कठीण वळण दिलं। अनेक जण अशा परिस्थितीत खचून गेले असते, पण तिने जगण्याचा मार्ग सोडला नाही। तिने काम सुरू ठेवलं, रोज शाळेत येणं सुरू ठेवलं। परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिली। ज्या शाळेत ती काम करत होती ती शाळा हळूहळू तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली। तिथल्या मुली, शिक्षक आणि शाळेचा परिसर हेच तिचं कुटुंब बनलं। वर्षानुवर्ष ती विद्यार्थिनींना शिक्षण शिकताना पाहत होती। काही मुली पुढे जात होत्या, काही उच्च शिक्षण घेत होत्या। शिक्षणामुळे आयुष्य बदलू शकते याची जाणीव तिला होत गेली। दरम्यान तिने आपल्या कमाईतून आणि बचतीतून काही रक्कम साठवायला सुरुवात केली। ही रक्कम स्वतःसाठी नव्हती, तिच्या मनात एक वेगळाच विचार आकार घेत होता। शाळेतील काही गरजा तिला रोज दिसत होत्या, विद्यार्थी वाढत होत्या, वर्गाची आवश्यकता जाणवत होती, सुविधा वाढवण्याची गरज होती। या सगळ्याकडे ती शांतपणे पाहत होती। एक दिवस तिने मोठा निर्णय घेतला। हा निर्णय ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण साधी नोकरी करणाऱ्या एका महिलेने जे ठरवलं होतं ते सहसा मोठे उद्योगपती किंवा दानशूर लोक करतात। तिने शाळेसाठी आर्थिक मदत करण्यास ठरवलं। तिच्या आयुष्यभराच्या बचतीतून शाळेच्या विकासासाठी निधी देण्याचा निर्णय तिने घेतला। ही बातमी हळूहळू शाळेत पसरली। शिक्षकांनाही सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, कारण ही मदत कुठल्याही संस्थेकडून नव्हती, तर शाळेत काम करणाऱ्या स्वतःच्या सहकाऱ्यांकडून होती। यानंतर शाळेत 2 नवीन खोल्या उभारण्यात आल्या। त्या कामासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च करण्यात आले। या खोल्यांचा लाभ शेकडो विद्यार्थिनींना मिळू लागला। फक्त खोल्यांपुरतंच तिचं योगदान मर्यादित राहिलं नाही। विद्यार्थिनींना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं म्हणून तिने शाळेत वॉटर कूलरचीही व्यवस्था करून दिली। हे सगळं करताना तिने कोणतीही प्रसिद्धी मागितली नाही, कोणत्याही सन्मानाची अपेक्षा केली नाही। तिच्यासाठी महत्त्वाचं होतं ते विद्यार्थिनींचं शिक्षण। हळूहळू तिच्या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली। अनेकांना आश्चर्य वाटत होतं की एवढ्या संघर्षातून गेलेली व्यक्ती इतरांसाठी इतकं मोठं योगदान कसं काय देऊ शकते। त्या दिवशी शाळेत झालेल्या कार्यक्रमामागचं कारणही आता स्पष्ट होऊ लागलं होतं। वर्गात जमा झालेल्या विद्यार्थिनी आणि शिक्षक एका विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी तिथे उपस्थित होते। ज्या वर्गाची उभारणी झाली होती त्या कामामागे तिचं योगदान होतं। ज्या सुविधांचा विद्यार्थिनी वापर करत होत्या त्या सुविधांमध्ये तिचा वाटा होता। कार्यक्रमात तिच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला। विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं। अनेकांच्या चेहऱ्यावर कौतुक स्पष्ट दिसत होतं। वर्षानुवर्षे हातात झाडू घेऊन काम करणारी ही महिला त्या दिवशी त्याच शाळेच्या वर्गात सन्मानाच्या जागेवर बसली होती। हा क्षण अनेकांसाठी भावनिक होता। लोकांना सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांनीच इतरांच्या भविष्यासाठी एवढं मोठं योगदान दिलं। ज्या शाळेत ती रोज स्वच्छता करत होती त्याच शाळेच्या विकासासाठी तिने स्वतःच्या बचतीतून लाखो रुपये दिले। त्यामुळे आज शेकडो मुलींना अधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत। आता सुरुवातीला पडलेला प्रश्न स्पष्ट झाला होता। ज्या शाळेत आयुष्यभराचा झाडू मारला त्याच शाळेतील वर्गात त्या दिवशी कोणताही वाद किंवा धक्कादायक प्रकार घडला नव्हता। उलट त्या वर्गात एका संघर्षमय आयुष्य जगलेल्या महिलेचा सन्मान होत होता। ही यशोगाथा आहे बिकानेर येथील सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील 4th श्रेणी कर्मचारी विमलादेवी मारू यांची। पती आणि मुलगा गमावल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही। शाळेसाठी 2 वर्गखोल्या बांधून दिल्या, वॉटर कूलरची सुविधा केली आणि शिक्षणासाठी मोलाचं योगदान दिलं। म्हणूनच आज त्यांच्या कार्याचं कौतुक केवळ एका शाळेतच नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं जातं।